मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू होता एसी सर्किट, त्यामध्ये आपण ऍव्हरेज इंड्यूस ईएमएफ किंवा ऍव्हरेज व्हॅल्यू आणि आरएमएस व्हॅल्यूचं डेरिव्हेशन घेतलं होतं. त्यावर डिपेंड प्रॉब्लेम घ्यायचे आहे. राईट डाऊन द फर्स्ट प्रॉब्लेम. An alternating voltage is given by E equal to 6 sin 314t. E equal to 6 sin 314t. Find number 1 peak value, number 2 frequency, number 3 time period, and number 4 instantaneous value at t equal to 2 millisecond. Now see here, आपल्याला E equal to काय गिवन आहे, 6 sin 314t. म्हणजे जे आपल्याला इक्वेशन गिवन आहे ते स्टँडर्ड फॉर्म ऑफ ईएमएफ सोबत आपल्याला कम्पेअर करावं लागणार, कारण इक्वेशन सुद्धा आपल्याला ईएमएफच गिवन आहे. सो इट कॅन बी कम्पेअर विथ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ ईएमएफ. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ ईएमएफ काय असते, E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आता वन बाय वन आपण एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करू. पहिली व्हॅल्यू विचारली आहे आपल्याला पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यू होते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो E0. सो E0 इक्वल टू येणार 6 व्होल्ट. सेकंड व्हॅल्यू विचारली आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आपल्या ओमेगाच्या फॉर्म्युल्यामध्ये येते. ओमेगा इक्वल टू असतो टॉइस पाय एफ. ओमेगा इक्वल टू असतो टॉइस पाय एफ. सो एफ इक्वल टू येणार ओमेगा अपॉन टॉइस पाय. एफ ऍज इट इज. ओमेगाची व्हॅल्यू जर आता मी कम्पेअर केलं तर टी गे कॅन्सल, तर ओमेगाची व्हॅल्यू येणार 314. सो 314 अपॉन 2 इंटू पायची व्हॅल्यू असते 3.14. पॉइंट जर कॅन्सल करायचा असला तर 2 डिजिट राईट साइडला शिफ्ट करावे लागणार. सो 314 2 इंटू 314 राईट साइड जर शिफ्ट केलं तर -2 येणार. 314 गेट कॅन्सल. 1/2 राहिला. 1/2 काय होणार 0.5. 1/2 0.5. आणि हा जो 10⁻⁻² होता, आता हा वर जाऊन +2 होणार. आणि +2 जर मला कॅन्सल करायचं असलं तर आपल्याला -2 ऍडजस्ट करावं लागते. +2 कॅन्सल करायचं असलं तर -2 ऍडजस्ट करतो. आणि -2 जर ऍडजस्ट करायचं असलं तर पॉइंटला 2 डिजिट समोरून येतो. म्हणजेच एफ इक्वल टू येणार 50 हर्ट्ज. हे झालं आपलं फ्रिक्वेन्सी. लास्ट मध्ये विचारलं होतं आपल्याला नंबर 3 टाइम पिरियड. टी इक्वल टू काय येणार 1/f. टी इक्वल टू 1/f. सो टी ऍज इट इज. एफ आहे 50. सो टी इक्वल टू किती येणार 0.02 सेकंड. हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला टाइम पिरियड. ओके, तुम्हाला दिसत नाही. टाइम पिरियड साठी मी नंतर लिहून घेतो, आधी लिहून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केल्यानंतर आपण फाइंड आउट करू टाइम पिरियड, जे आपल्याला विचारलं होतं. तर टाइम पिरियड फाइंड आउट करण्यासाठी लक्ष द्या इकडे. टाइम पिरियड त्याचा फॉर्म्युला टी इक्वल टू येणार 1/f. टी ऍज इट इज
एफ ची व्हॅल्यू आहे 50. सो 0.02 सेकंद हा झाला आपला टाइम पिरियड. ऍट द एंड तुम्हाला विचारलं होतं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, बट किती सेकंद नंतर? टी इक्वल टू 2 मिली सेकंद. लक्ष द्या, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऍट टी इक्वल टू 2 मिली सेकंद. आता जर तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हटलं, इक्वेशन जर व्होल्टेजचं असलं तर ती व्होल्टेजची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू राहणार. इक्वेशन जर करंटचं असलं तर ते करंटची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू राहणार. सो E इक्वल टू 6 sin 314 इंटू 314 टी होता ना फक्त आपला, तर टी ची व्हॅल्यू किती आहे आपली? 2 मिली सेकंद, म्हणजेच 2 इंटू 10⁻³ थोडं केअरफुल लक्ष द्या. 314 इंटू 2 इंटू 10⁻³ काय लिहिलं मी? -3. 314 टी होता आपलं मेन इक्वेशन. यामध्ये फक्त टी ची व्हॅल्यू काय केली? पुट. आफ्टर दॅट E as it is 6 sin, थोडं लक्ष द्यायचं याला मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतो, तर 314 लाच मी 100 पाय पण लिहू शकतो. 314 लाच मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं? 100 पाय. का बरं? कारण 100 इंटू 3.14, 100 इंटू 3.14 म्हणजेच 314 होते. तर 314 लाच मी कोणत्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं? 100 पाय इंटू 2 अपॉन 10⁻³ अपॉन मध्ये येऊन +3 होणार, म्हणजेच किती? 1000. बघा थोडं प्रॉब्लेमला कसं करून देऊ होतं. 314 ला मी 100 पाय लिहिलं, 2 ऍज इट इज 10⁻³ जो -3 होता तो अपॉन मध्ये जाऊन +3 म्हणजे 1000 आला. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 6 sin 2 1 2 2 5 8. सो पाय बाय. आता पाय साइन आहे तर हा ट्रिग्नोमेट्रिक टर्म मध्ये पाहायला लागेल आपल्याला. आता 180/5 करा. 180/5 जे आन्सर येणार ती व्हॅल्यू साइन मध्ये बघून घ्या. आधी 180/5 सांगा किती येते, तर 180/5 करा आधी. तर पाय म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 180. 180/5 केलं तर आन्सर आलं 36. आता साइन 36 बघा, नॅचरल साइन मध्ये 36 डिग्री मध्ये बघा 78. सो 0.5878 आणि याला 6 न काय करा? ऍट द लास्ट मल्टिप्लाय 27 व्होल्ट. दिस इज अवर फायनल आन्सर. राइट डाउन फास्ट. If the effective current in a 50 cycle, if the effective current in a 50 cycle AC circuit is 5 ampere, comma, what is the peak value of current? What is the peak value of current? Question mark. What is the current? What is the current 1/600 second? What is the current 1/600 second after if was 0? After if was 0. प्रॉब्लेमला IMP कराल आणि इकडे बोर्डकडे लक्ष द्याल. तुम्हाला RMS व्हॅल्यू ऑफ करंट, प्रॉब्लेम मी पुन्हा एकदा रीड करतो, थोडं चांगल्या प्रकारे लक्ष द्या. इफ द इफेक्टिव्ह करंटलाच आपण RMS करंट म्हणतो. तर RMS करंट गिवन आहे आपल्याला 5 एम्पियर. In a 50 cycle, the number of cycle completed in 1 second is called as a frequency.
ही आपली फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन असते. नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंड, त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर इथे किती सायकल कंप्लीट म्हटलं आहे आपल्याला? 50 सायकल. म्हणजे फ्रिक्वेन्सी गिवन आहे आपल्याला 50. इफेक्टिव्ह व्हॅल्यू म्हणजेच कोणती व्हॅल्यू? आरएमएस व्हॅल्यू. तर IRMS गिवन आहे तुम्हाला 5 एम्पियर. टू फाइंड तुम्हाला फाइंड द पीक व्हॅल्यू ऑफ करंट. पीक व्हॅल्यू आपण कशानं डिनोट करतो? I0. पीक व्हॅल्यू कशानं डिनोट करतो? I0. आणि सेकंड म्हटलं आहे तुम्हाला फाइंड द करंट आफ्टर टाइम किती? 600 सेकंड. म्हणजे I आफ्टर t इक्वल टू 1/600 सेकंड. तुम्हाला I पण फाइंड आउट करायचा आहे, बट किती टाइम नंतर? इक्वल टू असते 0.707 इंटू I0. आरएमएस व्हॅल्यू सोबत पीक आहे 5. सो 5/0.707. अगेन I0 ऍज इट इज. आता पॉइंट नंतर इकडे 3 डिजिट आहे. जर मला पॉइंट कॅन्सल करायचा असणार तर वर 3 झिरो ऍड करावे लागणार. सो 5000/707. आता सिम्पली याला आपण लॉग अँटी लॉग न काय करू? फर्स्ट राईट डाउन दिस. समजत आहे प्रॉब्लेम? लॉग ऑफ 5000 मायनस लॉग ऑफ 707. लॉग जेव्हा फाइंड आउट करतो तेव्हा आधी डिजिट काउंट करतो. 1 2 3 4. 4 डिजिट आहे. 4 - 1 3. 3 नंतर पॉइंट. 50 मध्ये जर आपण 0 बघितलं तर 6990. टोटल डिजिट आहे 3. 3 - 1 2. 70 मध्ये जे 7 येणार ते येणार 8494. I0 ऍज इट इज. यांचं जर सबट्रॅक्शन केलं तर ते येते 0. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपली सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती त्यामध्ये विचारला होता आपल्याला फक्त करंट. बट तो करंट किती सेकंड नंतर विचारला होता? तर 1/600. लक्ष द्या इकडे. नाव I इक्वल टू काय असतो? I0 साइन ओमेगा टी. स्टँडर्ड फॉर्म ऑफ करंट. I ऍज इट इज. I0 आपण फाइंड आउट केला आहे. I0 किती फाइंड आउट केला आपण? हा आहे आपला I0 7.073 इंटू साइन ओमेगा म्हणजेच होत असते विद्यार्थी मित्रांनो टॉइस पाय एफ. ओमेगा म्हणजे टॉइस पाय एफ इंटू टी ऍज इट इज. थोडं केअरफुल लक्ष द्या. 7.073 इंटू साइन टॉइस पाय एफ आपल्याला गिवन आहे 50 इंटू टी गिवन आहे 1/600. I 7.073 इंटू साइन ऑफ 0 गेट कॅन्सल. 5 2 जा 10 आणि म्हणजे आपण लिहून टाकतो पहिले 10π/60. फक्त 0 कॅन्सल केला मी. 2π इंटू 5 10π/60. सो 7.073 इंटू साइन हा येणार π/6 बरोबर. आणि π/6 म्हणजे होते 30 आणि साइन 30 होते 1/2. साइन π/6 किती होते? 30. साइन 30 होते 1/2 आणि 1/2 म्हणजे 0.5. आता विद्यार्थी मित्रांनो याला 0.5 नी मल्टिप्लाय करा.
मल्टिप्लाय केल्यावर जे तुमचं आन्सर येणार तेच आपलं फायनल आन्सर राहणार. आय इक्वल टू एम्पियर. फायनल आन्सर येणार 3.5365 एम्पियर. राईट डाऊन फास्ट. समजलं कसं?